दिनांक 5 फेब्रुवारी रोजी होत असलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी पहिला उमेदवारी अर्ज दाखल केला गेला आहे। तालुक्याच्या कोळबांद्रे जिल्हा परिषद गटातून प्रभाकर गोलांबडे यांनी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। तर प्रभाकर गोलांबडे यांच्या माध्यमातून शिवसेनेने सर्वप्रथम आपला उमेदवारी अर्ज दाखल करून नेहमीप्रमाणे याही निवडणुकीतील आपली तत्परता दाखवून दिली आहे। दिनांक 21 जानेवारी ही उमेदवारी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे। त्यामुळे उर्वरित 2 दिवसात आपापले उमेदवारी अर्ज दाखल करण्याची राजकीय पक्षांची लगबग पाहायला मिळणार। प्रदीर्घ कालावधीनंतर होत असलेल्या या निवडणुकीसाठी प्रशासन पूर्णतः सज्ज झालं असून अधिकारी आणि कर्मचारी निवडणूक कार्यात व्यस्त असल्याचं पाहायला मिळतंय। निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात आहे। गर्दीवर नियंत्रण ठेवलं जातंय, तर कार्यालयाबाहेर इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची गर्दी देखील पाहायला मिळते। मात्र असं असलं तरी उद्या आणि परवा दाखल होणाऱ्या उमेदवारी अर्जानंतरच तालुक्यातील पक्षीय राजकारणाची स्थिती स्पष्ट होईल। प्रशांत कांबळे, DNA न्यूज, दापोली।